लाखो रुपयांची बंडल, सगळ्या नोटा मोजल्या आणि बॅगेत भरल्या, तेवढ्यात पोलिसांची रेड पडली। ही घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरातील। या घटनेमुळे सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। झालं असं की माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी थेट 1 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली। खंडणी मागणाऱ्याचं नाव किरण घोडके असं आहे। हे तेच घोडके आहेत ज्यानं काही कामगार आणि व्यापाऱ्यांना घेऊन पुण्यातील साखर आयुक्तालयासमोर आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनानंतर आमदार अभिजित पाटील यांचे स्वीय सहाय्यक नितीन सरडे यांनी घोडके याला आमची बदनामी का करतोस असं विचारलं, तेव्हा त्यानं बदनामी थांबवायची असेल तर 1 कोटी रुपये द्यावे लागतील असं सांगितलं। हे ऐकताच सरडे यांनी थेट पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि मग काय, पोलिसांनी संपूर्ण ट्रॅप तयार केला। काल रात्री सगळा प्लॅन अंमलात आला। सरडे यांनी घोडके याला फोन करून शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये भेटीस बोलावलं। त्यांनी सोबत 10 लाख रुपये रोख नेले। हॉटेलमध्ये नोटा मोजल्या गेल्या, बॅगेत भरल्या आणि घोडकेच्या हातात दिल्या। तेवढ्यात पोलिसांनी छापा टाकला आणि 10 लाख रुपये रोख रकमेसहित घोडकेस रंगे हात पकडलं। या प्रकरणी घोडके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत।